एक चक्रावून टाकणारा असा हा स्पेशल रिपोर्ट आहे कोल्हापुरातून। अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचा कायदा महाराष्ट्राने केला, मात्र अजूनही अंधश्रद्धांना कसं खतपाणी घातलं जातंय याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातून उजेडात आलाय। लग्न होत नाही म्हणून वैतागलेल्या तरुणानं चक्क भानामती किंवा अघोरी कृत्य केल्याचं आढळलंय। नेमका काय आहे हा प्रकार, पाहूया या रिपोर्टमधून। शेतातलं हे बाभळीचं काटेरी झाड। या बाभळीच्या झाडावर दाभण टोचून लटकवलेत मुलींचे फोटो। मुलींच्या ड्रेसची बटणं सुद्धा लावलीत। या फोटोंसोबत हळदी कुंकू आणि लिंबू आणि सोबतच काळ्या बाहुल्या सुद्धा टोचून ठेवल्या। कोल्हापुरातल्या भुदरगड तालुक्यातल्या आकुर्डी महालवाडी परिसरात कुराण नावाच्या शेतातला हा भानामतीचा प्रकार। एक दोन नाही तर तब्बल 3 मुलींचे फोटो बाभळीच्या झाडाला टोचण्यात आले। यातील एका मुलीच्या आईवडिलांचा आणि आजीचाही फोटो याच बाभळीच्या झाडावर टोचलाय। या मुलींना आणि त्यांच्या पालकांना लग्नासाठी वश करण्यासाठी म्हणून लग्नाळूंनी ही भानामती केल्याची चर्चा या परिसरात रंगली। आमच्या इथं आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा खेळत असताना आम्ही पाहायला आलो, त्यावेळी इथे एक बाभळीच्या झाडाला 4 फोटो लावलेले दाबण, 4 मुलींचे आणि तिच्या घरातील लोकांचं दाबण आणि बाहुली बिवली लावून हे म्हणजे मारलं। ते प्रकार अत्यंत चुकीचा व त्याचा आम्ही निषेध करतो। हे कुणाच्या तरी प्रेम प्रकरणाने किंवा कुणाचं तरी घर म्हणजे उद्ध्वस्त करण्याच्या ह्याच्यातून झालेला आहे आणि ह्या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे। एवढं आम्ही बघितलंय की 4 फोटो त्याच्यावर दाबण, टाचण्या मारलेल्या लिंबू बाहुली होत्या। भानामतीचा हा धक्कादायक प्रकार समोर येताच गावातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट दिली। आणखी एक तसाच पद्धतीचा फोटो आणि झाडावर दाभणाद्वारे लावलेले मुलींचे फोटो, काळ्या बाहुल्या, लिंबू असं साहित्य अन्निशच्या सदस्यांनी काढून टाकलं। दाभणाच्या मध्ये असं अडकून चांगलं त्यानं मारलेलं दिसतंय। तर दाभणाच्या मध्ये मारलेला असा लिंबू आणि फोटो एक आहे इथं पण। आणखी एक तसाच पद्धतीचा फोटो आणि आणखी एक आहे। तर हा लिंबू चांगला असता तर मी खाला पण असता, पण हा लिंबू बराच वेळ झालेला आणि बाद झालेला असणार, त्यामुळं हे बघा बाहुली आहे, इथं पण एक फोटो आहे। बाहुली फोटो जाळून ठेवलेली नंतर इथं आणखी बाहुल्या आहेत बघा 3। अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे। जे देवधर्म याच्या नावाखाली जे करत आहेत, यावरून काय होलं तर हे प्रेम प्रकरणासाठी, प्रेम मिळवण्यासाठी किंवा एखाद्या कुटुंब नष्ट करण्यासाठी असा प्रकार केलेला असावा असं आम्हाला जाणवलं। यामध्ये आम्ही प्रमुख भूमिका म्हणजे हे काय भोंदगिरी आहे, ही सगळी अंधश्रद्धा आहे। त्याहून जे आता तरुण पिढी आहे यांच्यावरती चुकीचा परिणाम होत आहे, ते थांबवण्यासाठी आम्ही ते सगळे फोटो वगैरे काढले, लिंबू काढले आणि ते लिंबू वगैरे काढून आम्ही हे प्रकार सगळा चुकीचा आहे आणि ह्याहून काही सिद्ध होऊ शकत नाही। हे प्रकार कोण करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात अशा घटना सातत्याने वाढतायत। मात्र मुलींचं प्रेम जिंकण्यासाठी भानामती आणि अघोरी कृत्यांचा आधार घेण्याची वेळ तरुणांवर आल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय। अशा अघोरी कृत्य करणाऱ्या प्रेमवीरांवर आणि भोंदू बाबा बुवांवर कधी कारवाई होणार असा सवाल केला जातोय। शेखर पाटील, पुढारी न्यूज।